नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. पुन्हा एकदा तुमचं मी आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते आणि सुरुवात करूया आजच्या आपल्या या नवीन रेसिपीला. तर मंडळी, आज आपण करणार आहोत कोबीची भाजी. तर इथे मी 1 पाव कोबी घेतला आहे. तो अगोदरच आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेतला, पुसून घेतला आणि त्यानंतर आपण चिरायला घेतलेला आहे. तर आपण असं चिरून धुतल्यावर आपल्या ज्या भाजीची चव आहे ती कमी होते. त्यामुळे अगोदरच आपण भाज्या धुवायच्या आणि मग चिरून घ्यायच्या आहेत. तर इथे आपण हा कोबी बारीक असं चिरून घेत आहोत. तुम्हाला आवडेल त्या प्रमाणात तुम्ही इथे कोबी बारीक जाड असं चिरून घेऊ शकता. तर मंडळी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला आपल्या नवनवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळतील आणि अशा साध्या आणि सोप्या रेसिपीज आपल्याला पाहायला मिळतील. तर आता आपला कोबी चिरून झाला. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे 10-12 लसूणच्या पाकळ्या घातल्यात. त्याचबरोबर थोडंसं जिरं घालून घेतलेलं आहे. 1/2 टीस्पून आपण जिरं घातलं आहे. 5 हिरव्या मिरच्या आपण तुकडे करून घातलेत. त्याचबरोबर 1 इंच अद्रकचा तुकडा आपण सोलून चिरून घातलेला आहे. तर आता आपण हे वाटण करून घ्यायचं आहे. तर असं थोडंसं अगदी 1 टेबलस्पून पाणी वापरून तुम्ही इथे मसाला हा बारीक वाटून घेतला तरीसुद्धा चालेल. तर अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे. तर आता आपण भाजीला फोडणी घालण्यासाठी इथे कढईमध्ये तेल घालून घेत आहोत. 2 टेबलस्पून आपण इथे तेल घालून घेतलेलं आहे. आता इथे आपण फोडणीला मोहरी, जिरं आणि कढीपत्ता फोडणीमध्ये घालून घेणार आहोत. तुम्ही इथे हिंगचा वापर करू शकता. मी हिंग वापरत नाही, त्यामुळे मी इथे घातलं नाही. त्याचबरोबर इथे आपण आता जो वाटण करून घेतला होता मसाला तो सुद्धा घालून घेतलेला आहे. तर अगदी छान आपण तेलामध्ये हा मसाला 2 ते 3 मिनटं व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे आपण 1/2 टीस्पून हळद घालून घेतलेली आहे. तर हळद ही अगदी प्रमाणात थोडीशीच घालून घ्या, म्हणजे आपल्या भाजीला अगदी छान असा पिवळा असा रंग व्यवस्थित येईल. तर हळदसुद्धा आपण तेलामध्ये परतून घेतली. त्याचबरोबर आपण 1 टोमॅटो बारीक चिरून घालून घेतलेला आहे आणि आपण चवीप्रमाणे मीठसुद्धा घातलेलं आहे. तर मीठ घातल्यामुळे आपला टोमॅटो लगेचच छान असा मस्त बारीक होईल. तर आपण 2 ते 3 मिनटं व्यवस्थित परतवून घेऊया आणि त्यानंतर आपण जो कोबी चिरून घेतला आहे तो घालून घेणार आहोत. तर इथे तुम्ही डाळीचा वापर करू शकता. जर तुम्हाला चण्याची डाळ किंवा मसूरची डाळ भाजीमध्ये घालायची असेल तर इथे तुम्ही डाळ घालून नंतर परतवून मग नंतर कोबी घातला तरीसुद्धा चालेल. पण चण्याची डाळ जर तुम्हाला घालायची असेल तर किमान 1.5 तास तरी आधी ती पाण्यामध्ये भिजवून घ्या आणि मग या भाजीमध्ये तुम्ही घालून घ्या, म्हणजे डाळ आपली व्यवस्थित कोबीबरोबर शिजली जाईल. तर आज मी काही डाळ घातली नाही आहे, तर असंच प्लेन कोबी करत आहे मी. तर आपला जो मसाला आहे तो व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपण या भाजीला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. सगळ्या बाजूने आपला मसाला लागून झाला की आपण गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि आपण झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे. तर अगदी वाफेवरच आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे. अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही. तर असं 5 मिनिटांनी आपण झाकण उघडून पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि पुन्हा एकदा अजून 1 वाफ काढून घ्यायची झाकण ठेवून. तर अगदी 10 मिनिटातच आपली ही रेसिपी रेडी होते. अगदी झटकन पटकन होणारी भाजी आहे. आपण टिफिनला अगदी पटकन घाई गडबडीत सकाळीही पटकन करू शकतो. जर आपल्याला उशीर झाला आहे आणि कोणती भाजी आपल्याला निवडायला वगैरे वेळ नसेल तर आपण ही भाजी अगदी झटकन पटकन करू शकतो. तर तुम्ही बघू शकता आपला कोबी अगदी मस्त असा शिजलेला आहे. तर आपला कोबी शिजल्यानंतर मी इथे घालत आहे थोडंसं शेंगदाण्याचं कूट. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे शेंगदाण्याचं कूट घालू शकता आणि नाही घातलं तर असंच प्लेन भाजी खाल्ली तरीसुद्धा अगदी टेस्टला उत्तमच लागते. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा. हिरव्या मसाल्यातली ही कोबीची भाजी एकदम टेस्टला उत्तम लागते. त्यानंतर इथे आपण सर्वात शेवटी कोथिंबीर घातलेली आहे. तर आपली भाजी ही मस्त अशी गरमागरम रेडी झाली आहे. आपण चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकतो. तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि मला नक्की कमेंट करून सांगा की कशी वाटली भाजी. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा कशी वाटली ती भाजी. आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.